तर नमस्कार मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो भगवान गडावरती. कारण काल होती कार्तिक एकादशी. खूप सारी गर्दी होती गडावरती, आपण पाहू शकता. त्याच्यामुळं आम्ही पोरांनी निर्णय घेतला, की आपण मुखदर्शन घ्यायचं आहे. कारण आम्ही नेहमीच गडावरती येतो, त्याच्यामुळे मुखदर्शन घेऊन आम्ही पुन्हा तिथून बाहेर पडलो. कारण दर्शन घ्यायचं असतं. असं वेळ लागतो असं नाही आहे. भक्तिभावानं जर दर्शन घेतलं तुम्ही घेऊ शकता वेळ. पण आम्ही नेहमी गडावरती येत असतो, त्याच्यामुळे आम्ही काल थोडंसं आराम दिला, की आपण मुखदर्शनच घेऊया आणि बाहेर येऊया. गडावरती खूप सारी गर्दी होती, खूप पब्लिक आलेली होती. कारण एकादश मोठी होती. त्याच्यानंतर आलो आम्ही बाबांच्या बैठकीकडे, तिथं दर्शन घेतलं. बाबाची बैठक घेऊन गेलो आम्ही स्वामीजीकडे. तिथून मात्र हा निर्णय तुम्हाला दिसत असेल माऊलीच्या मंदिराचा खूप सारा नजारा इथं आपण बघतोय. खूप छान नजारा आहे. खूप मोठमोठ्या दगड यूज करतोय. आपण दुसऱ्या साईडनं पाहू शकतो पहा किती मोठमोठे दगड इथं यूज केलेले आहेत. खूप सुंदर असं बांधकाम माऊलीच्या मंदिराचं 2026 मध्ये पूर्ण होतंय. अमृत महोत्सव होणार आहे भगवान गडावरती. तिथून गेलो आम्ही बाबाच्या निवासस्थानाला. तिथं थोडीशी भेट दिली. ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. मग निर्णय झाला प्रसाद घेण्याचा. तर रस्त्यानेच हात धुतले त्यांनी गडाची पाईपलाईन तिथंच कॉक चालू केला. अनंत साहेब आणि श्रीकृष्ण भटवे साहेबांनी खूप छान मित्र आहेत आमचे. आणि तिथून गेलो रस्त्याने एक छोटा भेटला. तो प्रसादाकडे जाताना पण त्याला व्हिडिओ बघून घाबरला, कारण आई त्याची थोडी बाजूला गेलेली होती. त्याला वाटलं उचलून येते काय, कसा पळतोय. मग आलो आम्ही प्रसादालयामध्ये. प्रसादालयात आपण पाहू शकता खूप सारे वारकरी मंडळी आलेली आहे, भक्तगण आलेले आहेत. गडाचे भक्तगण नेहमीच येत असतात आणि एकादशीला खूप सारी अशी जेवणाची सुंदर अशी व्यवस्था आता गडावरती नेहमीच असते. तुम्ही पाहू शकता. हे पहा सुंदर अशी व्यवस्था केलेली, बैठक केलेली आहे. आत जागा पुरणार नव्हती म्हणून बाहेर आपलं भारतीय बैठकीत सुंदर असं नियोजन केलेलं आहे. गरमागरम भगरीचा भात आणि वाडेकऱ्यांची ती धावपळ. समोरच पाहू शकता सर्व ज्येष्ठ मंडळी पत्रावळ्या देत आहेत. कारण पत्रावळ्या कमी पडता कामा नये याची काळजी घेतात. खरंच ज्येष्ठ मंडळी ती ज्येष्ठच असते. ती तर पाहू शकता गडाचा सुंदर असा आपण नजारा पाहिला. प्रसाद खूप छान होता, कारण त्याच्यासोबत भगरीच्या भातासोबत काशीभर भोपळं खायला होतं, लिंबू होतं. आणि हे पहा समोर सुंदर असा नजारा आहे. खरंच मित्रांनो, गडावरती एकादशीला प्रसन्न असं वातावरण वाटतं. पाहू शकता सुंदर असं वातावरण. नेहमी गडावर हे पहा अरे माहिती ना 7 रुपयाला चाय ज्यूस 30 का 40 रुपयाला माहिती ना आप ज्यूस आहे ना 7 रुपयाचा आहे. बरोबर. आम्हाला वाटलं होय साहेब बोला. चहाच पाहिजे. ज्यूस नका तुम्ही आता गाड्या सोडून पुढे निघून सोडून आला. नाही आले. आता माझं. चहा रवी बाजणार आपल्याला घेतला आनंद. हे ना चहाचा झाला विषय, आता दुसरा विषय घ्या ना. भगवानगड आला तर कॅन्सल आपण झालंय आणि याच्यानी आपल्याला एक संदीप थोडंफार भोगटवे जेवणाचं फराळीचं सोय करणं आहे. संदीप भटवे पैसे आले असले तर जेवण मग घालणार आणि आनंद भटवेचं काय आनंद काय नाही करणार. आनंद तर आपल्याला त्या बाबा सापडा. आनंद सापडा. अय अय छोटे मला एक सांगाय. अय छोटे ब्लॉगवर बाजू सर घे पा ब्लॉगर, नवीन ब्लॉगर आमच्या गावचे साहेब श्रीकृष्ण भटवे. बरं ते जाऊ दे. संदीप होय, ते आनंद भटवे त्या दिवशी हरले होते, यांच्याबद्दल काय ते सापडले. हा? आणि आमचा एक फोटो घे रे. हा? मस्त फोटो फोटो घेतात ते. फोटो घ्या ना. फोटोचा काय विषय नाही. हा? पिढ्या घाल्या सगळ्यांनी भगवान गडावर रविकरांनी घेतलेत, पण आनंदाने पैसे दिलेत. हा घेतलेत मी पैसे मात्र आनंद साहेबनी दिलेत. हे साहेब फक्त खाण्यावर भर देऊ राहिले मागचे साहेब.